ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की आता जे काही अस्मिताने प्रतापला विचारलेलं असतं त्याबरोबर खरं तर आता इथे प्रताप म्हणत असतात की अस्मिता, मला बँकेत भरपूर कामं असतात, माझ्या कामानिमित्त मी बँकेत जातच असतो, तरीसुद्धा मी तुझ्या अकाउंटचं ते फॉलोअप घेतच आहे, तिथे मॅनेजरशी सगळ्या गोष्टी विचारतच आहे, तरी पण तू असं वागतेस, असं बोलतेस, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, हो डॅड, कारण की माझं अकाउंट आणखीही चालू झालेलं नाही, असंही ते म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असतात, म्हणजे तुझ्या अकाउंटसाठी तू या थराला जाणार आहेस, म्हणजे तू माझ्या मागं काय माणसं लावलेस का काय, हा व्हिडिओ तू काढलास कुठून हे इथे सांग मला, असंही ते खरं प्रताप म्हणत असतात. आणि त्यांना या गोष्टीचं वाईट देखील वाटत असतं. तेव्हा इथे खरं तर अर्जुन देखील म्हणतो, अर्जुनला खरं तर वाईट वाटतं असतं प्रतापची ही अवस्था पाहून. तेव्हा तो म्हणत असतो, अस्मिताताई, खरं तर हा व्हिडिओ बँकेच्या मॅनेजरच्या ऑफिसच्या बाहेरून काढला आहे, म्हणजे तू कुणाला पाठवलं होतंस आणि हा व्हिडिओ कुणी पाठवला, असंही ते अर्जुननी म्हटल्याबरोबर जो काही सचिन असतो तो आता इथे स्वतःच तयार होतो, कबूल करतो, कारण की त्याला माहीत असतं जर अस्मिताने सांगितलं तर वेगळंच काहीतरी सांगेल, त्यामुळे माझ्या मनचं मी सांगतो. लगेच तो म्हणतो, हा मीच गेलो होतो बँकेत आणि मला अस्मिताने बँकेत पाठवलं होतं आणि तिने मला असं देखील म्हटलं होतं की तिथं जर तुम्ही भेटला तर तुमचा व्हिडिओ काढा म्हणून, हे सगळं काही मला अस्मिताने सांगितलं होतं, असं सगळं खोटं रचून खरं सचिनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ही जी अस्मिता असते तिच्या तर खरं सचिनच्या प्रेमाची धुंदी काय तिच्या डोळ्यातून गेलेली नसती. ती म्हणत असते, हा मुद्दाच खरं तर नाही, खरं तर मला असं वाटतं की बाबा तुम्हाला माझं अकाउंट ॲक्टिव्ह व्हावं असं वाटतच नाही, मी त्यातले 4 पैसे खर्चावत असं तुम्हाला वाटतच नाही, असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रतापला वाईट वाटलेलं असतं. प्रताप म्हणत असतात की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, अरे मी तुझे सगळं अकाउंटचं फॉलोअप घेत आहे आणि मी त्या मॅनेजरशी पण भेटलं, त्यांनी काय कारण सांगितलं तुला माहिती आहे का, सांगू का तुला, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, हो मला माहीतच करून घ्यायचं आहे नेमकं माझं प्रॉब्लेम तरी काय आहे आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होत नाही हे बघायचंच आहे. तेव्हा ते खरं तर प्रताप म्हणत असतो, हो का, मग तू ऐकच, कारण की तुझ्या अकाउंटवरनं खरं तर कधी 4 लाख, कधी 5 लाख, कधी 3 लाख असे ट्रान्झॅक्शन त्यांना दिसलेले आहेत, त्यामुळे खरं तर तुझं अकाउंट त्यांनी ब्लॉक केलेलं आहे, संशयास्पद वाटलं म्हणून त्यांनी ब्लॉक केलेलं आहे, असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रताप म्हणत असं, आता तुझं सगळं बोलून आरोप करून झाला असेल तर तुला एक विचारू का, तू एवढे पैसे खर्च कुठं केलेस, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, म्हणजे आता डॅड मी तुम्हाला पैसे कुठं खर्च केलेत हे सुद्धा सांगू का, असंही ते म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, हो सांग, कारण की तू ते पैसे कमवलेले नाहीस, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, ते पैसे मी खरं तर सचिनला दिलेले आहेत. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुला कळतंय का तू काय करतेस म्हणून, तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, हो, कारण की लग्नानंतरचा सगळा खर्च माझा सचिननी केला होता आणि मी कधीतरी त्या अकाउंटवरनं शॉपिंग केली असेल, बाकी नाही, मग आता त्याला गरज आहे तर मी पैसे का देऊ नये, असंही ते खरं अस्मिताने म्हटल्याबरोबर खरं सायली देखील म्हणते, अस्मिताताई तुम्हाला कळतंय का, आता तुम्हाला तुमच्या बाळाचा विचार करायला हवा, तुमच्या बाळाच्या भविष्याचा तुम्ही विचार करा, अशा अकाउंटमधले पैसे तुम्ही उधळू नका, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन पण म्हणतो, अस्मिता तुला कळतंय का काय करतेस तू म्हणून, अगं हा त्या बाळाचा बाप तर त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही, असंच इथे दिसत आहे, तो तुझा नवरा जितका कमी दिवस राहील तितकं चांगला आहे बाळासाठी, असंही ते म्हटल्याबरोबर खरं अस्मिता अर्जुनवर ओरडलेली असते, तू शांत बस असं म्हटलेली असते. तेव्हा खरं कल्पनाने बाजू घेतलेली असते. कल्पना म्हणत असते की अस्मिता तू शांत बस, आम्हाला आता कळून चुकलं आहे का हा सचिन त्याच्या बाळासाठी काही करू शकणार नाही, साधे तो त्याच्यासाठी कपडे सुद्धा आणू शकणार नाही, एवढी तिची बेकार आहे, त्यामुळे तुझ्या भविष्यासाठी तुला तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवायलाच हवे, तुला जरी कळत नसतं तरी या गोष्टी आम्हाला चांगल्याच कळतात, असंही ते कल्पनाने म्हटल्याबरोबर सचिनच्या सगळं अंगलटी आलेलं असतं. त्यामुळे तो विचार करत असतो की अस्मिताने माझं नाव घेतलं तर आता हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येऊन बसलंय, आता मला काहीतरी ड्रामा करायलाच हवा, असंही ते खरं स्वतःच्याच मनाशी सचिन बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती प्रिया गेलेली असते, ती म्हणजे मेहपत आणि नागराजला भेटण्यासाठी. आता प्रियाला समोर पाहता क्षणी खरं मेहपत म्हणत असतो, बबली लोखंडे आणि आमच्याकडे कसं काय, जलातल्या माणसाला भेटायला आली तरी कशी, असंही ते म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती त्यांच्या पुढे हात जोडूनच उभा राहिलेली असते. खरंच मी थकले आता, असंही ते म्हटल्याबरोबर मेहपत म्हणत असतो, नागे ऐकलंस का, बबली थकली बरं का,
तेव्हा इथे खरं प्रिया परत म्हणते मी आता हरले. तेव्हा इथे नागराज पण म्हणतो मेहपत तू ऐकलंस का, ही बबली आता हरली आहे. असं इथे यांचं दोघांचं ही जी मजा उडवायचं चाललेलं असतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते आता मी खरंच काय करू कळत नाही मला तुमच्या मदतीची गरज आहे. असं इथे म्हटल्याबरोबर नागराज म्हणत असतो मेहपत आपल्याकडं कॅमेरा पाहिजे होता, म्हणजे हे सगळं काही कैद केलं असतं आणि आपल्या भिंतीला इथे फोटो लावलेला असता तिचा, म्हणजे ही बाई सगळं काही नाटक करत आहे ते आपण दररोज पाहितलेलं असतं, कारण की हा क्षण तर आपल्याला नेहमी बघायला नाही भेटणार. असं इथे नागराज आणि मेहपत ही जी मुद्दाम खेचत असतात. तर हे दोघेही म्हणतात नेमकं तुला झालंय तरी काय. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया सुरू होते. ती म्हणत असते खरं तर मी तन्वी नसल्याचं खरं तर इकडे सायली आणि अर्जुनला सगळं काही कळलेलं आहे. मला तर असं वाटते मैना आणि सदासुद्धा त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यांनी माझे आणि प्रतिमा आणि मैनाचे सगळ्यांचे DNA सॅम्पल घेतलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट जर आले तर सगळ्यांना माझं सत्य कळेल आणि सत्य कळल्यानंतर माझं काय होईल हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे मला खरं तर तुमच्या मदतीची गरज आहे. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर नागराज म्हणत असतो काय म्हटलीस मदतीची गरज आहे आणि तुला कशावरून वाटतं की आम्ही तुझी मदत करूत. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते हो तुम्ही मदत कराल, कारण की तुम्हाला पुढच्या 8 दिवसात मी जेलमधून सोडेल. असं इथे म्हटल्याबरोबर मेहपत म्हणत असतो नाग्या हिने काय आपण जेलात आल्यापासून काय वकिलीचा कोर्स केला काय. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो हो रे हिचा कोर्स पण एकदम तसाच आहे, वकिलीचा फॅशन डिझाईनचा कोर्स असतो का तसा, अगदी तसाच आहे. असं इथे दोघेही जी मजा उडत असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणत असतात तुमचा विश्वास माझ्यावर नसेल पण मी हे नक्कीच करू शकते. अण्णा सर तुम्हाला साक्षी इतक्या दिवसात भेटायला आली का किंवा तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला का, कारण की तिच्या मागे पोलीस आहेत म्हणून ते करू शकत नाही, पण मात्र मी ते करू शकते. मी वकील तुमच्यासाठी शोधेल आणि तुम्हाला 8 दिवसात बाहेर काढेल, फक्त या बदल्यात तुम्हाला माझी मदत करायला लागेल. असं खरं तर प्रिया म्हटलेली असते. नेमकं तू करणार तरी काय, सायली आणि अर्जुनला कसं थांबवायचं. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर प्रिया म्हणत असते त्यांना आता खरं तर थांबवायचं नाही, त्यांना आता संपवायचं आहे, त्यांना जिवंत सोडायचंच नाही. हे ऐकल्याबरोबर खरं मेहपतला आणि नागराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला बाताई ते अस्मिताला म्हणत असतात अस्मिता खरं तर तुझ्या अकाउंटचा सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, मॅनेजरशी पण बोलेल, पण मात्र इथून पुढं मला घरात हा विषय अजिबातच नको आहे. असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता तर काहीच बोलत नाही, मात्र लगेच सचिन तोंड उघडतो, म्हणत असतो हो मी नाही काढणार हा विषय आता घरात आणि अस्मिता सुद्धा नाही काढणार. आम्हाला रस्त्यावर जाऊन भीक मागायची वेळ आली तरी सुद्धा आम्ही अजिबात काही बोलणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटतंय ना मला बाळाची काळजी नाही, खरं तर बाळाच्या फ्युचरसाठीच मी हे लोन फेडण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता मी अस्मिता तुझा 1 रुपयाही बी मला नकोय, माझं लोन मी कसं फेडायचं मी बघून घेतो. असं म्हणून खरं तरी ते सचिन निघून गेलेला असतो. आता सचिन निघून गेल्यानंतर खरं तरी ते जी काही सायली असते ती अस्मिताला म्हणत असते अस्मिता ताई तुम्ही बाबांच्या मागं पाळत ठेवायला माणूस पाठवला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील काढायला लावला. असंही ते म्हटल्याबरोबर खरंही ते अस्मिता म्हणत असते खरं तर मला असं नव्हतं करायचं. मात्र इथे प्रतापने तिचं बोलणं थांबवलेलं असतं आणि साईडला गेलेलं असते, कारण की अस्मिताच्या ह्या वागण्याचा प्रतापला इथे फार राग आलेला असतो आणि त्याचबरोबर वाईट देखील वाटलेलं असतं. आता इथे कल्पना आणि अर्जुन खरं तर प्रतापला धीरच देण्यासाठी त्यांच्याकडे जातात आणि इकडे खरं तर जी काही सायली असते ती सायली आता इथे अस्मिताला म्हणत असते अस्मिता ताई एका माणसाची पाठराखण करण्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या नात्याला गमावू नका, बस एवढंच करू नका, अजूनही वेळ गेलेला नाही, थोडा जरा या गोष्टीवर विचार करा. असंही ते खरं अस्मिताला म्हटल्याबरोबर अस्मिता तिथून रागातच परत निघून जाते. आता ती निघून गेल्यानंतर खरं सायली जी असते ती प्रतापला म्हणत असते बाबा तुम्ही विचार नका करू जास्त, हे सगळं काही सचिन भाऊजींनीच केलेलं आहे. सचिन भाऊजीची एवढी मजल गेली की तुमचा व्हिडिओ त्यांनी काढला. खरं तर याच त्यांच्या कारनाम्यामुळे खरं त्यांचं खरं रूप अस्मिताताई समोर येईल, त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. असंही ते खरं सायली म्हटलेली असते. आता सगळे खरं प्रतापला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यातच खरं तर इथे आलेला असतो तो म्हणजे अश्विन आल्याबरोबर तन्वीला इथं आवाज देत असतो मम्मा तन्वी कुठे गेली. असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते अरे ती सकाळपासून घरात नाही आणि ती कुठे जाते काय करते हे कधीच सांगत नाही. असं इथे म्हटलेले असते. आता इथे सायलीच्या डोक्यात विचार येतो की ही प्रिया गेली तरी कुठे असेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला पती ते प्रियाला म्हणत असतो सुभेदार आणि त्याच्या बायकोला ढगात पाठवायचं.
असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते हो मी तेच म्हणते. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो तू तर साक्षीच्या पार्टीत होती ना, म्हणजे कुणाचा जीव घ्यायचा नाही, जे काम शांतीने होतंय त्यासाठी बंदूक उचलायची नाही. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर इथे प्रिया म्हणत असते ते सगळं गेलं कचऱ्याच्या डब्यात. आता जर अर्जुन आणि सायली जिवंत राहिले ना तर मी मेले म्हणून समजा. ती सुभेदार आणि किल्लेदार मला रस्त्यावर आणतील, माझे हाल कुत्रे खाणार नाहीत. असं इथे खरं प्रिया म्हणत असते. त्यामुळे आता हे सगळं कसं मॅनेज करायचं ना, आता खरं तर अण्णा सर तुम्ही सांगा, पण काही झालं तरी अर्जुन आणि सायली जिवंत राहता कामा नाही. असं इथे खरं प्रियाने म्हटल्याबरोबर नागराज म्हणत असतो तुला काय हा खेळ वाटला का प्रिया? अर्जुन सुभेदारसारख्या वकिलाला तू मारायचं सोपं काम आहे का ते? असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते सोपं नाहीच, पण तुमच्यासाठी हे अशक्यसुद्धा नाही, हे मला चांगलंच माहीत आहे. जर तुम्ही मनात आणलं तर तुम्ही काही आणि सहज हे सगळं काही करू शकता. असं इथे म्हटल्याबरोबर मेहपत म्हणत असतो आम्ही मनात कशाला आणूत हे सगळं काही, पण तुझ्यावर आमचा खरं तर अजिबातच विश्वास नाही. आम्हाला तू जेलमधून काढणार म्हणे, वकील शोधणारच म्हणे, हे तर मी तुला किती दिवस झालं म्हणतोय, मात्र तू केलंस का आमच्यासाठी हे सगळं काही? असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते तुम्हाला मी कसा विश्वास देऊ? खरं तर मी वकील शोधलाय पण, आणि तुमच्या पुढे खरं तर हजरसुद्धा करते तुम्ही जर म्हणत असलात. स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का तुम्हाला? मी खरंच तुम्हाला जेलमधून बाहेर काढते, तुम्हाला मी वकील शोधलाय तुमच्यासाठी. असं इथे खरं तर ती परत परत म्हणत असते. मात्र इथे नागराजला आणि मेहपतला तिच्यावर अजिबातच विश्वास नसतो. आता इथे नागराज म्हणत असतो उद्या तू आमच्यासमोर वकील उभा करशील, परवा आम्ही सायली आणि अर्जुनचा बंदोबस्त करूत, आणि 13वा तर तू आम्हाला विसरून सुद्धा जाशील. नंतर तर तू काय जेलाची वाट सुद्धा विसरशील. असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रिया म्हणत तुम्हाला चांगलंच माहिती आहे की माझ्याशिवाय तुम्हाला जेलमधून सोडण्यासाठी कोणीही येणार नाही. बघा आता जर आपण तिघांनी एकमेकांची साथ दिली तरच आपण फायद्यात राहतो. गेली वर्ष झाली, 2 वर्ष झालं आपण एकमेकांना साथ देतोय, इथून पुढेही अशी साथ देऊया. आपण जर सोबत राहिलो तर आपला फायदा आहे. जर आपण तिघेही एकमेकांची मदत करायला नकार दिला तुम्ही, तर आपल्या तिघांची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे विचार करा आणि मला सगळं काही सांगा. असंही ते प्रियाने खरं नागराज आणि मेहपतला सांगितलेलं असतं. आता इकडे कल्पना खरं अश्विनला म्हणत असते ती बाहेर जाताना आम्हाला कधीच सांगून जात नाही, आजही नाही सांगून गेली. तेव्हाही ते प्रताप म्हणत असतं आमचं जाऊ दे रे, ती कुठे जाते नेमकं काय करते हे तुला सांगून जात नाही का? तिने सांगून जायला हवं ना. तेव्हाही ते खरं तर अश्विन म्हणतो नाही ना, खरं मला माहीतच नाही ती कुठे गेली म्हणून, मी उठायच्या आधीच ती कुठेतरी गेलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टीवर त्यांचंही ते बोलणं सुरू असतं. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो तिला कॉल करून बघ की. तेव्हाही ते अश्विन म्हणतो नाही ना, ती फोनसुद्धा माझा उचलत नाही, सायलेंटवर वगैरे असेल फोन. असंही ते खरं म्हटलेलं असतो. तेव्हाही ते कल्पना म्हणते तुला काही काम होतं का? तेव्हा अश्विन म्हणतो नाही मला काही काम नव्हतं, फक्त म्हणलं हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी तिला एकदा भेटून जावं. असंही ते म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो हो ठीक आहे चालेल, आणि विमलला आता त्याचा टिफिन मागतो आणि जातच असतो. तितक्यातच खरं तरी ते प्रियाचं जेलमधलं सगळं काम झालेलं असतं. त्यामुळे ती बाहेर आल्याबरोबर आता इथे अश्विनला कॉल करते. अश्विनने कॉल उचलल्याबरोबर तू कुठे आहेस, कुठे गेलीस असंही ते विचारल्याबरोबर प्रिया छान असा बहाणा देते. ती म्हणत असते की अरे तुला माहीत नाही का ती माझी फ्रेंड सारिका, अरे खरं तर तिच्या घरी कुणीच नव्हतं आणि तिला बरं वाटत नाही, त्यामुळे खरं तर मी सकाळीच निघून आले, सगळे झोपले होते म्हणून मी कुणालाच काहीच सांगितलं नाही. असंही ते प्रिया म्हणत असते. अश्विन म्हणतो हो ठीक आहे चालेल, आता ठीक आहे ना ती का मेडिसिन लिहून देऊ मी? तेव्हाही ते खरं तर प्रिया म्हणते नाही काही गरज नाही, आम्ही खरं तर फॅमिली डॉक्टरकडेच गेलतो आता आणि त्यांनी गोळ्या औषध वगैरे दिलेले आहेत, आम्ही आता तिच्या घरीच जात आहोत, तू नको काळजी करू. असंही ते प्रिया म्हटलेली असते. आता इथे अश्विन म्हणतो असं हो ठीक आहे चालेल. बरं असं म्हटल्यानंतर खरं प्रिया म्हणते आईला एवढं सांग की मी दुपारपर्यंत घरी येईल, माझं सगळं काही काम झाल्यानंतर. असंही ते म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो हो ठीक आहे चालेल, काही गरज लागली तर मला कळव. असं म्हणून इथे फोन ठेवला जातो. तेव्हाही ते कल्पना म्हणत असते काय रे तर मी कुठे गेली? तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो तिची सारिका ती मैत्रीण नाही का, खरं तर तिला बरं वाटत नाही, तिची तब्येत खराब आहे म्हणून ती तिच्यासाठी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली आहे, ती दुपारपर्यंत येईल म्हटली. असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन खरं मुद्दाम म्हणत असतो तीच का मैत्रीण जिच्यासोबत ती गेल्या काही दिवसच्या पूर्वी नाईट आऊटला गेली होती आणि परत काल नाही का ती आजारी म्हणून तिने नॅकलेस नेला तिच्यासाठी, तीच का तिची मैत्रीण? असंही ते अर्जुन मुद्दाम म्हटल्याबरोबर जो काही अश्विन असतो तो म्हणत असतो खरं तर तन्वी आता किती बदलली हे तू चांगलंच पाहतोस ना, मग का तिच्यावर विश्वास ठेवत नाहीस? अश्विन
रागातच म्हणून तिथून निघून गेलेला असतो. आता इथे सगळेजण विचार करत असतात की अश्विनच्या अंधाऱ्या प्रेमाचं करायचं तरी काय, एवढा विश्वास कशाला ठेवतोय बायकोवर, असं हे सर्वजण बोलत असतात. तेव्हा खरं तर इकडे जो काही अर्जुन असतो तो इथे सायलीला म्हणत असतो की चल आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. मात्र सायली नको म्हणत असते. मात्र अर्जुन तिचा एकही शब्द ऐकत नाही. असं म्हणून चल तुला उचलून घेतो असं इथे उचलायला जात असतो. तेव्हा सायली म्हणत असते अहो अर्जुन काय करताय तुम्ही, अहो मी ठीक आहे ना, मी चालू शकते आता, असं म्हटल्यानंतर खरं इथे सायलीला हात धरतो आणि सायलीला हळू चाल बायको असं म्हणून चालत असतो. तेव्हा इथे सायली त्याला म्हणत असते अहो काय चाललंय सांगा बरं मला, असं काय करताय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तू असं काय ऐकणार नाही, असं म्हणून तुला उचलूनच घेतो असं म्हटल्यानंतर खरं तर महागनं प्रताप आणि कल्पना त्यांच्या दोघांवर हसत असतात. ते म्हणत असतात खरंच दोघांची तुमची कमाल आहे. अगं सायली खरं तर हा प्रॅक्टिस करतोय बघ, म्हणजे जेव्हा तू गरोदर राशील का तेव्हा तुझी अशीच काळजी घेईन ना गं तो, म्हणजे हळू चाल असंच म्हणेल ना गं, असंही ते खरं कल्पना म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काय तुम्ही दोघं पण काही कसा विचार करता, आता बाळाचा विषय कुठून आला मध्येच. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप म्हणत असतात अरे कुठून विषय म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही बाळाचा विचारसुद्धा केला आणि करणारे आता दोघं विचार बाळाचा, म्हणजे अस्मिताच्या बाळासोबत तुमचं सुद्धा बाळ वाढेल असंही ते दोघांनी म्हटल्यानंतर खरंच सायली आणि अर्जुन एकमेकाकडे पाहतच असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती नागराजला आणि मेपतला जेलमधून कशा प्रकारे सोडवायचं याच विषयावर ते वकिलांशी बोलत असते की यांना दोघांना खरं तर 8 दिवसाच्या आत मला बेलवर सोडवायचं आहे. तेव्हा ते वकील म्हणत असतात खरं तर हे शक्य नाही आहे, कारण की ह्यांचे गुन्हेच एवढे मोठाले आहेत, त्यामुळे ही गोष्ट करणं अवघड आहे. त्यातली त्यात खरं मेपत तर सुटू शकतो मात्र नागराज तर सुटूच शकत नाही असंही ते म्हटलेले असते. तेव्हा खरं तर इथे प्रिया म्हणत असते ही गोष्ट खरं तर आपल्या दोघांमध्येच राहू द्या. तेव्हा इथे वकिलाला कळलेलं नसतं नेमकं ह्या बोलतात तरी काय. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते मी जे म्हणते तेवढंच तुम्ही करा, त्या दोघांचे जरी तुम्ही वकील असलात तरी मी तुम्हाला पैसे देणार आहे, त्यामुळे खरं तर मी जसं सांगते जशा प्रकारे सांगते तीच गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करा असंही ते प्रिया म्हटलेली असते. तेव्हा वकील म्हणत असतो म्हणजे करायचं तरी काय. आता इथे खरं सर्व काही प्लॅन इथे प्रियाने सांगितलेलं असतं. आता इथे प्रिया खरं तर फार हुशार आहे, कारण की तिला माहीत असतं हे नागराज आणि मेहपत जरी बाहेर आले तरी जास्त दिवस बाहेर येऊ शकणार नाही, त्यामुळे खरं माझं काम झालं की त्यांच्यासोबत काही होऊ मला काही घेणं देणं नाही, ही गोष्ट तिला चांगलीच माहीत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर अस्मिता चिडतच त्यांच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि सचिनला म्हणत असते अरे सचिन हे काय केलंस तू, तुझ्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. जेव्हा तुम्हाला तू व्हिडिओ दाखवलास तेव्हाच खरं तर मी तुला थांबवायला पाहिजे होतं की असं अजिबात करू नकोस म्हणून, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो असं काय माझ्यामुळे हे सगळं काही झाले, आता मला व्हिडिओ काढायचाच नव्हता पण माझ्याकडे होता का दुसरा पर्याय सांग मला, असंही ते म्हटल्याबरोबर खरं अस्मिता म्हणत असते पण आता काय करायचं, घरच्यांना सगळ्यांना असं वाटतंय की मी त्यांच्यावर पाळत ठेवते, सगळ्यांच्या नजरेत मी पडली आहे, मला असं वागायला नको पाहिजे होतं, फक्त हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, असंही ते म्हटल्याबरोबर सचिनला माहीत असतं माझ्या अंगलटशी आलेलं आहे, त्यामुळे सचिन खरं तरी ते अस्मितावरच आरोप करतो हे सगळं काही तुझ्यामुळे झाले, 4 पैसे काय दिलेस मला तर तू जास्तच माच करायला लागलीस, लग्नानंतर मी तुला पोसवलंय, मी म्हटलो का तुला कधी मी पैसे दिलेत म्हणून, अरे बाहेर बघ बायका नवऱ्यासाठी काय काय करता, तू थोडं तरी काहीतरी नवऱ्यासाठी करत जा, काय घरच्यांसमोर तुझा इगो हार्ट झाला का, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते इगो, अरे इगो काय, माझी यात काही चूक नव्हती, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो काय चूक नव्हती तुझी, हे सगळं काही तुझ्यामुळे झाले, माझं मी बघून घे, तुला कळतंय का की ती बिनडोकस तू असं तुझे घरचे तुझा वापर करून घेतात, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते सचिन आता बस करा, गाच्या घरच्या विरुद्ध अजिबात काही बोलू नको. आता हिचं सचिन परत तिच्यावर ओरडतो आणि तिथून निघून जातो. सचिनच्या ह्या वागण्याचं खरं तरी ते अस्मिताला फार वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे खरं तरी ते अस्मिता फार टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन असतात, तेव्हा इथे अर्जुन थोडा टेन्शनमध्ये पाहून सायली त्याला म्हणत असते काय झालंय, तेव्हा इथे अर्जुन म्हणतो बघितलंच ना घरचे कसा बोलत होते, त्या घरच्यांच्या बोलण्यावरच मी विचार करतोय. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला नाही वाटत का मग आपल्याला बाळ होऊन द्यावं म्हणून, आपल्याला बाळ व्हावं म्हणून, तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही वाटत, कारण की खरं बायको तुला सांगू का ही बाळ होण्याची किंवा ह्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी खूप मोठी असते, मला खरं तर डॅडसारखे बाबा व्हायचे, त्यांच्यासारखं बनायचे आणि त्यांच्यासारखं मी होऊ शकेल का याच गोष्टीचं मला टेन्शन असं येतंय, असं इथे खरं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा खरं तर सायली म्हणत असते हो ठीक आहे ना चालेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हाच आपण बाळ होऊ देऊया, असं घाई निर्णय अजिबात काही घ्यायची गरज नाही, जेव्हा आपल्याला वाटेल की पूर्ण आजी आई आणि बाबा यांच्यासारखे
आपण संस्कार करू शकतो तेव्हाच आपण बाळ होऊ देऊया असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुनला देखील बरं वाटतं. अर्जुन म्हणतो तू चिडली नाहीस ना माझ्यावर. तेव्हा इथे सायली म्हणते नाही हो, मी कशाला तुमच्यावर चिडेल, खरं तर तुमच्या तिघा भावंडासारखे संस्कार मला माझ्या बाळावर करायचेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा इथे खरं सायली म्हणते आता बघा ना आपलं आणि अश्विन भाऊजीचं काय थोडं खटकतंय, मात्र मला जेव्हा लागलं तेव्हा ते धावतच आले. त्यांनी प्रियासोबत लग्न केलं. हा निर्णय त्यांचा चुकीचा जरी असला तरी घरच्यांनी त्यांची साथ सोडली नाही. असं सर्व काही मला तर माझ्या बाळाला शिकवायचं आहे, ह्या सर्व गोष्टी मला शिकवायच्या आहेत. तेव्हा खरं अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुझं, ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हे सगळं काही ठीक आहे, चल आता आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणते नाही मी जाते आईसोबत, तुम्ही काय करा, तुम्ही प्रियाचा पाठलाग करा. तेव्हा अर्जुन म्हणतो असतो अरे तिचा पाठलाग करायची काय गरज आहे, आता तिला कळले ना तिच्या मनासारखा रिपोर्ट येणार नाही, त्यामुळे ती काय करेल. तेव्हा मात्र सायली म्हणते नाही असं करून आता चालणार नाही, आतापर्यंत आपण तिचा पाठलाग करत होतो ना, आता तिचा पाठलाग तुम्ही करा, कारण की प्रिया कोणत्या थराला जाईल हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, ती काहीही करू शकते असंही ते खरं सायली म्हटलेले असते. तेव्हा अर्जुनला देखील सायलीचं बोलणं पटलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो हो तुझं बरोबर आहे बायको, आपल्याला तिचा पाठलाग करायला पाहिजे आणि ती नेमकं काय करते ही सुद्धा गोष्ट आपण पाहिलीच पाहिजे, याच गोष्टीवर दोघेही बोलत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हे सगळं काही करूच, मात्र तुला मी हॉस्पिटलमध्ये मीच घेऊन जाणार असं म्हणून इथे सायलीला तयार होण्यासाठी लावतो आणि दोघे आता इथे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे खरं तर सायली खाली आलेली असते. तेव्हा इथे अस्मिता खरं तिच्या समोरून जाते. अस्मिता ताई तुम्हाला काय झाले, काही हवं आहे का. मात्र अस्मिता एकही शब्द नाही बोलत आणि ती सोप्यावर जाऊन रडत बसते. तेव्हा इथे खरं सायलीला फार टेन्शन आलेलं असतं. काय झालं अस्मिता ताई तुम्हाला असंही ते विचारतच असते. आता इथे अस्मिता खरं काहीही बोलत नाही. तेव्हा इथे सायली परत तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे खरं अस्मिता म्हणत सायली मला काय करावं हेच कळत नाही, बघ ना आता घरच्यांसमोर मी माझ्या नवऱ्याची बाजू घेते, मात्र तोच नवरा खरं माझ्या विरोधात माझ्या घरच्यांसमोर बोलतो आणि तोच माझ्यावर चिडचिड करून निघून जातो, नेमकं मी काय करावं हेच मला कळत नाही असं इथे म्हटल्याबरोबर खरं सायली तिला समजावते आणि तिला म्हणत असते अहो अस्मिता ताई असं काय करताय, तुम्ही जर एखाद्यावर आंधळ प्रेम करत राहिलात, आंधळा विश्वास ठेवत राहिलात तर कसं चालेल सांगा बरं. तुम्ही का समजत नाही तुम्हाला की एखादी गोष्ट आपल्याला खटकते, आपल्याला समजते की समोरचा चुकीचा वागतोय, तरीसुद्धा तुम्ही त्याला माफ करता, तरीसुद्धा त्याच्या चुका तुम्ही पोटात घेताय. तेव्हा समजून जायचं की समोरच्यात काहीतरी खोट आहे म्हणून, समोरचा काहीतरी चुकीचं करतोय म्हणून असंही ते म्हटल्याबरोबर खरं अस्मिताला थोडं कळलेलं असतं. अस्मिता थोडं त्या गोष्टीवर विचार करत असते. तेव्हाही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणते अस्मिता ताई निदान तुम्हाला सचिन भाऊजीबद्दल प्रश्न तरी पडायला लागले, त्यांचा खरा चेहरासुद्धा लवकरच तुमच्या समोर येईल. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.